असं आहे ना, असे कोणी जिहादी गोलटोपी दाढीवाले आमच्या महाराष्ट्रात येणार, हिंदू राष्ट्रामध्ये उभं राहणार आणि अशा पद्धतीच्या धमक्या देणार की उद्या कल बुरखेवाली भी इधर पंतप्रधान बनेगी, म्हणजे आमच्या इकडच्या हिंदू समाजाला हा धमकवणं आहे, इशारा देणं आहे की तुम्ही जास्त वेळ हिंदू राष्ट्र राहणार नाही, तुमचे सगळे मठ मंदिरं उद्या बुरखावाली बसली तर सगळे आम्ही बंद करून टाकू, सगळ्या सणासुदी बंद करून टाकू, तुम्ही घरात जय श्रीराम पण बोलू शकणार नाही. हा हिंदूंना धमकवण्याचा प्रकार आहे. म्हणून ह्याला जसा तसं उत्तर महाराष्ट्रातला हिंदू समाज 15 तारखेला निश्चित पद्धतीने देईल. सर, उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना म्हणजे फडणवीस साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना फसवण्याचा कट कारस्थान होतं. नाही, पण उद्धव ठाकरे राहिलाच होता त्याच्यासाठी मुख्यमंत्री, महाराष्ट्रासाठी नाही झाला होता तो मुख्यमंत्री. 24 तास कधी फडणवीस साहेबांना अटक करणं, एकनाथ शिंदे साहेबांना अटक करणं, राणे साहेबांचं घर तोडणं, आमच्यासारख्या माझ्यासारख्या संतोष झुरी, संदीप देशपांडे अशा सगळ्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अटक करणं, आतमध्ये हाच एक कलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंचा होता. अजून काय होता तेच आता बाहेर आलेलं आहे. असं आहे ना, त्याची दखल निश्चित पद्धतीने आमचे वरिष्ठ घेतील. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, शासन नक्की होणार, राष्ट्रभक्तांची आमची संघटना आहे, म्हणून मला विश्वास आहे आमच्या वरिष्ठ पातळीवर याच्यावर निश्चित पद्धतीने दखल घेतली जाईल. अण्णामलाई यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राचे शहर नाही असं म्हणाले. अरे असं कोणी आलं आणि तुम्ही उगाच त्या बातम्या चालवतात. अण्णामलाई बोलायला काय केले आणि तुम्ही मोठा कशाला करताय? कोण बिचारा आमचा सहकारी आहे तो, त्याचा बोलण्याचा तसा अर्थच नव्हता. पण तुम्हाला बाकी दिवसभर काही कंटेंट भेटत नसल्यामुळे उगाच कोणाची तरी वाजवत बसतो. आमची वाजवा ना, आम्ही स्थानिक आहे. देखिए ऐसा है ना, भौंकने वाले कुत्ते कभी काटते नहीं, इसलिए हमारे हिंदू राष्ट्र में खड़ा रह के हिंदुओं को अगर ये कोई धमकाने का अगर कोशिश करता रहेगा, मतलब गजवाए हिंद अंतर्गत इस हिंदू राष्ट्र को इस्लाम राष्ट्र बनाने के लिए जो कोशिश हो रही है ना, उसकी शुरुआत बुरखे वाली पंतप्रधान की धमकी से है. मतलब कल अगर बुरखे वाली पंतप्रधान बन सकती है तो कल हिंदू समाज को इधर सबको धर्मांतर करके इस हमारे हिंदू राष्ट्र को इस्लाम राष्ट्र बनेगा, ऐसी धमकी ओवैसी देने की कोशिश कर रहे हैं. मतलब हम हमारे घर की पूजा भी कर नहीं पाएंगे, जय श्री राम नहीं बोल नहीं पाएंगे, आई लव महादेव के बैनर नहीं लगा पाएंगे. ये धमकी जो देने वाले लोग हैं ना, इनको वापस महाराष्ट्र में खड़ा रहने देना है कि नहीं, ये अभी आगे जाके सोचना पड़ेगा. महाराष्ट्र की जमीन पर आकर ही बार बार ये बयानबाजी की हो रही है. एक तरफ वारिस पठान भी कहते हैं कि खान बुरखा वाला क्यों नहीं बन सकता, असरुद्दीन ओवैसी हो, उनके भाई हो, बार बार महाराष्ट्र की जमीन में आके क्यों ऐसा. आप चिंता मत कीजिए, इसलिए तो बोला ना, बार बार अगर कुत्ते इसी तरीके से अगर भौंकते रहे ना तो उनकी नसबंदी कैसी करनी है ना, हमको अच्छी तरह से आता है. अरे लवकर बोल बाबा, माझा सभा आहे यार, कसं बोलणार. महबूबा मुफ्ती कह रही है कि जिस तरीके से विष्णु देवी जो मेडिकल कॉलेज बंद किया गया वो पोलिटिसाइज. मैं उसके बारे में मालूम नहीं. रिपोर्ट फॉर्म किया उसमें देखिए वो सच्चाई है. उद्धव ठाकरे उसी के लिए मुख्यमंत्री बने थे. 24 घंटे शकुनी मामा जैसे हमारे देवेंद्र जी को कभी अरेस्ट करना है, हमारे एकनाथ शिंदे पे झूठे केसेस कैसे डालना है, राणे साहब के घर कैसे तोड़ना है और सभी भारतीय जनता पक्ष और कार्यकर्ताओं को झूठे केसेस में अंदर कैसे डालना है, यही तो उद्धव ठाकरे का 24 घंटे काम था. बाकी किया क्या उसने महाराष्ट्र में? इसी तरीके तो झूठे केसेस डाले ना. और हम लोग इसलिए तो अभी जो कुछ भी बाहर निकल रहा है ना, उसके सब किया है कर्म बाहर निकल रहे. राहुल गांधी कह रहे हैं बहुत जनता पार्टी 124 मध्ये मराठी 14,000 आहेत आणि मुस्लिम 13,000 आहेत, पण उबाटाकडून मुस्लिम मतदाराला हे दिलंय. तर नवीन काय आहे, तर हे कशा पद्धतीने उद्धव ठाकरेचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे, समजून घ्या, झालेला आहे. तो उद्धव अब्बा आहे. तो आता तो उद्धव आपला राहिलेला नाही, म्हणून त्याला हिंदूंची मताची गरज राहिलेली नाही, हिंदूंना गृहीत धरत नाही. त्याला त्याच्या पाकिस्तान मधल्या अब्बा जो बसलेला आहे ना, तो त्याला काय आशीर्वाद देतो, काय दुआ देतो, ह्याच्यावर त्याचं सगळं अवलंबून आहे.